पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरात पोहोचले आपण बघू शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवेश केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय पेहरावात राम मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण बघतोय। प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण देशभरात सोहळा साजरा होतोय। श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मोठा जल्लोष सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। प्रभू श्रीराम यांच्या मंदिरामध्ये भव्य असं मंदिर साकारण्यात आलेलं आहे प्रभू श्रीरामांचं। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या राम मंदिरामध्ये पोहोचलेत। आताची सर्वात मोठी बातमी आपण हे दृश्य बघतोय। राम मंदिर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। भगवा रंगाची उधळण राम मंदिरावर करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हातामध्ये काही वस्तू ज्या प्राणप्रतिष्ठेसाठी लागणार आहेत त्या वस्तू घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामांच्या दिशेने हळूहळू चालताना आपण बघतोय। सर्व भारतीयांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। गेल्या 500 वर्षांपासून आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट बघत होतो, प्रभू रामांना भव्य अशा मंदिरात स्थापित करण्याची आपण वाट बघत होतो, तो क्षण आज आपल्या समोर आहे। आपल्या समोर आपण बघतोय हे दृश्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या हातामध्ये प्रभू रामांसाठीच्या प्राणप्रतिष्ठेसाठीच्या काही वस्तू आहेत त्या घेऊन राम मंदिरामध्ये प्रवेश करतायत। खरं तर ते एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीयेत, त्यांच्या पाठीमागे आपल्या करोडो भारतीयांचं सामर्थ्य आहे। आपल्या करोडो भारतीयांच्या भावना त्या हातामध्ये घेऊन मनामध्ये रुजवून या राम मंदिरामध्ये प्रवेश करताना दिसतायत। अतिशय सुंदर असं हे राम मंदिर, या राम मंदिराला सुंदर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। भगवा परिसर झालेला आहे। संपूर्ण राम मंदिरामध्ये फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हातामध्ये प्रभू श्रीरामांसाठीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वस्तू घेऊन या राम मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण बघतोय। या क्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। आपलं घरदार, आपली मुलं बाळं या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता राम जन्मभूमी आंदोलनामध्ये लाखो कारसेवकांनी सहभाग नोंदवला। अनेक कारसेवकांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या आणि ही त्यांची तपस्या आज या क्षणाला सफल होतीये। जय महाराष्ट्र थेट अयोध्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामांच्या मंदिरातल्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्याची ही सुंदर दृश्य आणि या गाभाऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालतायत। अवघ्या काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करणारे आणि हजारो वर्षांपासूनचा हा संघर्ष, आज ही तपस्या, इथे त्याचं मोठं फळ सर्व भारतीयांना मिळणार आहे। जय महाराष्ट्र थेट अयोध्येतून आपण बघतोय ही दृश्य। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी अतिशय विलोभनीय, महत्त्वाचा, ऐतिहासिक असा हा क्षण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो किती सुंदर पद्धतीने या मंदिरामध्ये कोरीव काम करण्यात आलेलं आहे। या मंदिरामध्ये सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि हाच तो दिवस, याच त्या क्षणासाठी शेकडो रामभक्तांनी मागचा पुढचा विचार न करता राम जन्मभूमी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। आणि हा सहभाग फक्त 1-2 वर्षांसाठीचा नव्हता, तर जवळपास अनेक पिढ्या, शेकडो वर्ष हा लढा सक्रिय राहिला। गेल्या 500 वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे, मुघलांचं राज्य आलं, इंग्रजांचं राज्य आलं। मुघलांचं राज्य असताना सुद्धा, इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा, इतकी विपरीत परिस्थिती असताना सुद्धा रामभक्तांनी त्यांची मनोभावना अतिशय निश्चल ठेवली। अजिबात ते त्यांच्या भावनेवरनं हल्ले नाही। प्रभू रामांसाठी मंदिर होणारच, मंदिर वही बनाएंगे हा निश्चय कायम ठेवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। अनेक वर्षांचा हा संघर्ष, आज त्याचं मोठं फळ सर्वांना मिळतंय। प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवेश केलेला आहे। पंतप्रधानांसोबत आपण बघितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा तिथे उपस्थित आहेत। गेली अनेक वर्ष प्रभू श्रीरामांची ही लहानशी मूर्ती ही एका चौथऱ्यावर होती, एका कॉन्क्रीटच्या चौथऱ्यावर होती आणि त्याच्या आजूबाजूला भगव्या रंगाची ताडपत्री लावलेली होती।
आपल्या प्रभुरामांना, ज्याला आपण आपलं दैवत मानतो, आपले पूर्वज मानतो, आपली अस्मिता मानतो, आपलं सर्वस्व मानतो, अशा प्रभुरामांना त्या ताडपत्रीमध्ये बघताना प्रचंड वेदना प्रत्येक रामभक्ताला होत होत्या। तिथे जर कोणी रामभक्त गेला तर त्यांच्या भावना याच असायचा की देवा, मला तुला इथे नाही बघायचंय, मला तुला भव्य अशा राम मंदिरात बघायचंय आणि पुन्हा मी तेव्हाच पाऊल ठेवेल ज्यावेळेस तू राम मंदिरामध्ये, भव्य अशा राम मंदिरामध्ये असशील। आणि असं म्हणताना ते तिथे निश्चय करतात की या राम मंदिरासाठी आमचे प्राणपणास लावू, पण प्रभू श्रीरामांना त्यांच्या मंदिरापर्यंत पोहोचून राहू। आणि आता आपण बघतोय की प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसनाधीन झालेले आहेत, त्यांच्या सोबत आपण बघू शकतो सर्व पंडित आहेत, तिथे गुरुजी आहेत, गुरुजी त्यांना एक एक गोष्ट सांगतात, त्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गोष्टी करतात। खरं तर हा क्षण अत्यंत भावनिक आहे, ज्या पद्धतीने गुरुजी त्यांना सांगतात त्या पद्धतीने मंत्रोच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर प्रभू रामांची 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरूपातली मूर्ती आपण बघतो आहे, ती आहे। आणि आता काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे। आणि भारतीयांची एक मोठी तपस्या, करसेवकांनी केलेली मोठी तपस्या, रामभक्तांची मोठी तपस्या, अयोध्यावासियांची मोठी तपस्या आज फलश्रुतीस येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत। अनेक रामभक्तांनी या राम मंदिरासाठी मोठं योगदान दिलंय। काही रामभक्त आज आपल्यामध्ये नाहीये, त्या रामस भक्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी श्रद्धांजली वाहिली। जटायू स्मृती स्थळाच्या माध्यमातून ही श्रद्धांजली वाहण्यात आली। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामांच्या मूर्तीसमोर हात जोडून ध्यानस्थ बसलेले आहेत। भारताला आध्यात्मिक गुरु करण्याचा निश्चय भाजपाने केलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेला आहे। आणि याच माध्यमातून भारत हा विश्वगुरु होईल अशी भावना सर्वांच्याच मनात आहे। आपण राम मंदिरातली ही दृश्य बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेले आहेत। त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत। कोणत्याही पूजेची सुरुवात, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आराधनेने करतो आणि आपण बघितलेलं आहे गणपती बाप्पाची आराधना इथं सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरामध्ये बसलेले आहेत, रामाच्या गाभाऱ्यामध्ये ते बसलेले आहेत। यावेळेस कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण बघतो गणपती बाप्पाच्या आराधनेने, गणपती बाप्पाच्या गणेश पूजनाने होते आणि आता गणेश पूजन सुरू झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा तिथे उपस्थित आहेत।
पारंपरिक पोशाखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्रीराम यांच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत। तिथे पूजा विधी सुरू आहेत। प्राणप्रतिष्ठापना विधींना आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो गर्भगृहात पूजा सुरू आहे। एका बाजूला गर्भगृहात पूजा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशभरात या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह, प्राणप्रतिष्ठेचा आनंद, प्राणप्रतिष्ठेची जी तपस्या होती ती फळास गेल्याचा आनंद संपूर्ण देशभरात साजरा होतोय। राम मंदिराची सुंदर अशी दृश्य आपण बघतोय। याच राम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता गणेश पूजन करतायत आणि अवघ्या काही क्षणांमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। गणेश पूजन झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत सर्व तिथले पुजारी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत आहेत। गाभाऱ्याच्या उंबऱ्याला त्यांनी वंदन करत आतमध्ये प्रवेश केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश आपण बघतोय। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवेश केलेला आहे। पंतप्रधानांच्या हातामध्ये आता काही पूजा साहित्य देण्यात येईल आणि ज्या पद्धतीने गुरुजी सांगतील त्या पद्धतीने तिथे मंत्रोच्चारांना सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता आसनस्थ झालेले आहेत। त्यांच्या समोर प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि अवघ्या काही क्षणांमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी काढण्यात येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची संपन्न होणार आहे। गाभाऱ्यामध्ये आपण बघतोय, गाभाऱ्यामधली ही दृश्य आहेत। थेट अयोध्येतून ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। अवघ्या काही क्षणातच प्राणप्रतिष्ठापना संपन्न होणार आहे। या प्राणप्रतिष्ठेसाठी गेल्या 11 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प घेतला होता। हा संकल्प त्यांनी आपल्याला माहिती आहे नाशिकमधील काळाराम मंदिरात त्यांनी घेतला होता। या संकल्पानुसार ते दररोज फक्त नारळ पाणी प्यायचे आणि एका विशेष अशा कालखंडामध्येच ते नारळ पाणी प्यायचे। संपूर्ण दिवस ते काहीही खायचे नाही, ना जलक व्यायचे ना काही खायचे आणि असा हा संकल्प होता। हा संकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सोडणार आहे। गेल्या 11 दिवसांपासून पंतप्रधानांचा निर्जळी उपवास होता। ब्रह्ममुहूर्तावर उठायचं होतं। ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर फक्त नारळ पाणी प्यायचं, पूर्ण दिवसभर फक्त नारळ पाणी प्यायचं आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा संकल्प पार पाडत असताना पंतप्रधान पदाची कामं सुद्धा तितक्याच सुरळीतपणे पार पाडत होते आणि आज हा 11 दिवसांचा संकल्प प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडतील। प्रभू श्रीरामांच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहे। गणेश पूजनानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गाभाऱ्यामध्ये बसलेले आहेत। यावेळेस मंत्रोच्चार सांगण्यात येतात। असे मंत्रोच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात। हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत 13 करोड भारतीय तिथे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। प्रभू रामांच्या समोर ते आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतायत। प्राणप्रतिष्ठापनेच्या विधींना सुरुवात झालेली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशामध्ये रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि खरं तर संपूर्ण देशामध्ये बोलणं चुकीचं जाईल, संपूर्ण जगामध्ये हा रामभक्तीचा उत्साह बघायला मिळाला होता। प्रत्येक ठिकाणी, कॅनडा म्हणू नका, अमेरिका म्हणू नका, मलेशिया म्हणू नका, ऑस्ट्रेलिया म्हणू नका, ब्रिटन, या सर्व ठिकाणी जे रामभक्त आहेत त्या रामभक्तांचा उत्साह बघायला मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झालेली आहे। प्राणप्रतिष्ठेचा हा क्षण डोळ्यांसमोर बघण्यासाठी अनेकांनी मोठ्या मोठ्या तपस्या केल्या होत्या। त्यापैकी एक अगदी लहानचं उदाहरण म्हणजे अयोध्येमध्ये एक आजीबाई आहेत। त्या आजीबाईंनी गेल्या 20 वर्षांपासून मौन व्रत धरलेलं होतं आणि रामलल्लांची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही, रामलल्ला जोपर्यंत भव्य मंदिरामध्ये विराजमान होत नाही, तोपर्यंत
त्यांनी मौन व्रत न सोडण्याचा निश्चय केला होता आणि आज रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्या आजी मौन व्रत सोडणार आहे। काल आमच्या प्रतिनिधी सायली पाटील यांनी घेतलेला आढावा आपण बघितला। त्यावेळेस 1992च्या त्या संपूर्ण प्रकारामध्ये, त्या संपूर्ण लढ्यामध्ये एका साधूंनी सहभाग नोंदवलेला होता आणि तो सहभाग जेव्हा त्यांनी घेतला त्यावेळेस त्यांनी निश्चय केला की मी यापुढे अयोध्येमध्ये तेव्हाच पाऊल टाकेल ज्यावेळेस प्रभू रामांची प्रतिष्ठापना इथे होईल, प्रभू रामांची प्रतिष्ठापना भव्य मंदिरात होईल आणि मी येत असताना माझ्या केसांनी प्रभू श्रीरामांसाठीचा रथ ओढत आणेन। आणि त्या साधूंनी मध्य प्रदेश पासून ते अयोध्येपर्यंत 500 किलोमीटर अंतर हे रथ ओढत, स्वतःच्या केसांनी रथ ओढत आणलं होतं आणि हाच आढावा काल आमच्या प्रतिनिधी सायली पाटील यांनी घेतलेला। जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अयोध्येमध्ये उपस्थित आहेत। त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून रामभक्तांचे अनुभव, रामभक्तांच्या भावना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। हा जो क्षण आता आपण बघतो आहे, या क्षणासाठी मोठी तपस्या होती पाठीमागे, या तपस्येसाठी अनेक बलिदान गेलेले आहे आणि या बलिदानाचं फळ आज आपल्या समोर आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आलेला आहे। अवघ्या काही क्षणात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। 3 दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील ही मूर्ती जी 51 फूट उंचीची आहे ती मूर्ती गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आली। ही 51 फूट मूर्ती ही शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आपण आपल्या देवी देवतांना दुग्धाभिषेक करतो आणि दुग्धाभिषेकामुळे अनेकदा जे दगड असतात ते झिजतात, मूर्ती असतात त्या झिजतात। मात्र शाळीग्रामचं वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या हजारो वर्षांपर्यंत जरी दुग्धाभिषेक करण्यात आला तरीही ही मूर्ती झिजणार नाहीये। अतिशय सुंदर अशी ही 51 फूट उंचीची प्रभू श्रीरामांची गोंडस मूर्ती 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरूपातील ही मूर्ती आहे। या मूर्तीच्या शेजारी हनुमान आहे, या मूर्तीच्या शेजारी राम लक्ष्मण आहे, या मूर्तीच्या शेजारी जटायू आहे। प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातली सर्व महत्त्वाची पात्र या मूर्तीच्या शेजारी आहे। प्रभू रामांची ही मूर्ती ही कमळावर विराजमान झालेली आहे, अशी सुंदर मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे। आता जी मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आहे आणि आता आपल्याला जी स्क्रीनवर दिसते आहे ती आहे मूळ मूर्ती रामलल्लांची, जी यापूर्वी एका छोट्याशा मंडपात होती, ताडपत्रीमध्ये होती। हीच आहे ती मूर्ती जी गेली अनेक वर्ष रामभक्तांना ताडपत्रीमध्ये ठेवावी लागली होती। एक कॉन्क्रीटचा कसाबसा चौथरा तिथे बनवला होता आणि अगदी जेलमध्ये असल्यासारखं प्रभू रामांना तिथे राहावं लागत होतं। अनेक रामभक्तांना प्रभू श्रीरामांची मूर्ती तिथे असणं हे बघवत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी हे मोठं आंदोलन उभं केलं आणि आज या आंदोलनाची फलश्रुती आपल्या डोळ्यांसमोर। अनेक भक्त जे आहेत त्यांनी मोठे मोठे संकल्प घेतले होते। अनेक जण आपण बघू शकतो की कालपासून महाकवरेज सुरू आहे जय महाराष्ट्राचं अयोध्येमधून अनेक भक्तांच्या भावना जय महाराष्ट्र जाणून घेतोय आणि त्यामध्ये अनेक भावनिक क्षण सुद्धा आले। रविवारी ज्यावेळेस भक्तांच्या भावना जाणून घेत होतो त्यावेळेस आमचे संपादक प्रसाद काथे यांनी एका भक्ताशी बातचीत करत असताना त्या भक्ताला बोलता सुद्धा येत नव्हतं, इतका कंठ त्या भक्ताचा दाटून आला आणि ते दोघेही त्यावेळेस भावनिक झाले। खरं तर हा खरंच खूप भावनाविवश होणारा क्षण आहे। राम मंदिराचा सोहळा इथे पार पडतोय, ज्या क्षणाची आपण लाखो दिवसांपासून वाट बघत होतो त्या क्षणाला आपण आता आपल्या समोर बघतोय। न्यायालयाने 2019 साली अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला। विवादित जमीन ही रामजन्मभूमी न्यासाला सोपवण्यात आली। मात्र न्यायालयाचा हा लढा हा काही 1-2 वर्षांचा किंवा 10-12 वर्षांचा नाहीये, तर तब्बल 150 वर्षांपासूनचा हा लढा आहे।
सर्वात प्रथम न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली ती म्हणजे ब्रिटिश काळामध्ये 1885 रोजी महंत रघुवीर दास यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। ही पहिली याचिका होती राम मंदिरासाठी। त्यावेळेस त्यांनी याचिका यासाठी दाखल केली होती की त्या चौथऱ्यावर, जो चौथरा मशिदीच्या बाजूला बनवलेला होता, त्या चौथऱ्यावर आम्हाला मंदिर उभारण्यात यावं, यासाठी पहिली याचिका ही 1985 साली महंत रघुवीर दास यांनी दाखल केली। महंत रघुवीर दास हे निर्मोही आखाड्याचे होते। त्यावरूनच आपल्याला कल्पना येईल की आज जो निर्मोही आखाडा आहे तो निर्मोही आखाडा 1885 पासून म्हणजे 139 वर्षांपासून राम जन्मभूमीसाठी लढा देतोय। साथ ही साथ 1990 के दशक में आडवाणी जी की रथ यात्रा की प्रधानगी में गुजरात में समन्वय की भूमिका में रहे तत्कालीन भाजपा महासचिव के रूप में 6 भ्रमण किया। उस भ्रमण के दौरान पड़ा जिसमें केवल जल का भोग करके ही 6 से अधिक गाँव में रथ यात्रा का कुशल संचालन किया। तर गेल्या 139 वर्षांपासून निर्मोही आखाडा या राम जन्मभूमीसाठी प्रयत्नशील आहे। त्यानंतर 1985 नंतर आपण बघितलं 1985 ही जी कारकीर्द आहे ती ब्रिटिशांची आहे। ब्रिटिशांची हुकूमत, ब्रिटिशांचे राजवट आपल्या भारतावर होती आणि त्या काळात सुद्धा रामभक्तांनी हार मानली नव्हती।
हेलीकॉप्टर अब सरयू मैया और राम की पैड़ी की ओर जाएंगे। वहीं पर संपूर्ण भारत और संसार के मीडिया कर्मी अर्थात इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूबर्स सब वहीं पर एकत्रित हैं।
रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम राजा राम पतित पावन सीताराम 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 भजवारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम तारा भज प्यारे तू सीताराम रघुपति सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम सीताराम
सभी संतों आप खड़े हो सकते हैं और रामधुन कुछ ही मिनट में माननीय प्रधानमंत्री जी सारे संतों से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघ चालक डॉक्टर मोहन
प्रधानमंत्री जी मंच से करेंगे। वहां शिवलिंग पर दर्शन पूजन तर्पण करेंगे, जटायु दर्शन पुष्पार्चन करेंगे, कार्मिकों से मिलेंगे और प्रस्थान करेंगे। डाक विभाग के अधिकारी उनको पीछे की ओर आ जाना चाहिए, मंच के पीछे।
पूजन विधि पूर्ण हो गई है। बाईं ओर से लोग निकलकर आ रहे हैं, यहाँ कुर्सियों पर बैठेंगे। इधर अंदर कुर्सियों पर बैठ जाइए, उधर से आना था, उधर से प्रवेश कर जाइए, सामने रास्ता खुला है। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम, श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। भगवान श्री राम की प्राण प्रतिष्ठा हो चुकी है, दर्शन कीजिए भगवान श्री राम का, जो कि राघव स्वरूप में इस वक्त आपके समक्ष सभी को दर्शन दे रहे हैं। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। राघव रूप में मां कौशल्या के राघव, वही नाम जो मां कौशल्या ने उन्हें दिया, उसी राघव को आप इस वक्त 5 वर्ष के बाल रूप में इस वक्त देख रहे हैं। अद्भुत छवि। निश्चित तौर से और इन्हीं को वर्णित किया गया है कि नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम, कंदर्प अगणित अमित छवि, नवनील नीरद सुंदरम, पटपीट मानहु तड़ित रुचि सुचि, नवमी जनक सुतावरम। भक्तवत्सल के सामने भाव विह्वल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुष्पांजलि अर्पित कर रहे हैं, श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं, जलांजलि अर्पित कर रहे हैं समूचे राष्ट्र की ओर से। और निश्चित तौर से इसी क्षण का इंतजार शताब्दियों से समूचे राष्ट्र को था, समूचे विश्व मानवता को था। जय राम रमा रमणम शमनम, भवताप भयाकुल पाहि जनम, अवधेश सुरेश रमेश विभो, शरणागत मागत पाहि प्रभो। निश्चित तौर से समूचे राष्ट्र की समेकित शक्ति का, समूचे सनातन संस्कृति का आज अभ्युदय का दिन है। और कहा गया है कि तन की शक्ति, हृदय की श्रद्धा, आत्म तेज की धारा आज जगा है जग जननी का, सोयामर्थ भारत का, सशक्त भारत का, आत्मनिर्भर भारत का, आत्माभिमानी भारत का, स्वस्थ भारत का, स्वच्छ भारत का, सुंदर भारत का, विकसित भारत का और अंततः जगत गुरु भारत का। और जगत गुरु संस्कृति के प्रणेता, विश्व में मर्यादा को प्रतिष्ठित करने वाले मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विश्व के लिए अभूतपूर्व निधि है, क्योंकि हमारी ही संस्कृति समता की बात करती है और हमारी ही संस्कृति में राज्य राम राज्य की जो संकल्पना है वो आज भी समूचे विश्व के लिए अनुकरणीय है, वंदनीय है। इस वक्त आप देख रहे हैं कि परब्रह्म परमात्मा आपको दर्शन दे रहे हैं बाल रूप में, और यहाँ पर परब्रह्म कई रूपों में दर्शन दे रहे हैं। मां सरयू के रूप में वो जलाकार ब्रह्म के रूप में अपने भक्तों को दर्शन देते हैं। अयोध्या धाम के रूप में, जो कि स्वयं परब्रह्म का ही स्वरूप है, वो इस धरा धाम के रूप में भक्तों को दर्शन देते हैं। इसके बाद आप नित्यावतार जो संत स्वरूप माने जाते हैं, उन स्वरूप में भी भगवान लगातार अपने दर्शनों के लिए भक्तों को कृतार्थ करते रहते हैं। और अब आप देखिए कि प्राण प्रतिष्ठित भगवान श्री राम इस वक्त 51
इंच की ये जो कृष्ण वर्ण की मूर्ति आपके समक्ष इस वक्त जो प्रतिष्ठित हो चुकी है, भगवान श्री राम लोकाभिरामम इस वक्त मनमोह लेते हैं। और जिस तरह से लगातार पूरे प्रांगण में अयोध्या धाम में, जो कि वैकुंठ का हृदय कहा जाता है, इस वक्त सिर्फ एक ही गूंज है, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम। इस वक्त गर्भगृह में माँ गंगा विराजमान है। तुलसी जय श्रीराम, जय जय श्रीराम, रघुपती राघव राजा राम या जयघोषाने अवघी अयोध्या दुमदुमून गेलेली आहे। अखेर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे। 5 वर्षांचे हे बालक स्वरूपातील प्रभू रामांची ही सुंदर मूर्ती अतिशय विलोभनीय आहे। कुणाचेही डोळे या मूर्तीवरून हलत नाही। अतिशय सुंदर असा पेहराव भगव्या रंगाचा मूर्तीने धारण केलेला आहे। सोनेरी रंगाचा मुकुट, हातात सोनेरी धनुष्य, माथ्यावर तिलक आणि अशी विलोभनीय अशी ही मूर्ती सर्वांचं चित्त वेधून घेत आहे। अयोध्यावासियांची एक तपस्या इथं पूर्ण झालेली आहे। अखेर 12:29 शुभ मुहूर्तावर प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना इथं झालेली आहे। सुंदर अशी ही 5 वर्षांच्या बालकातली मूर्ती, शाळीग्राम दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती, अतिशय प्रसन्न भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर। आणि या मूर्तीचे दर्शन आपल्याला, या प्रभुरामांचं दर्शन आपल्याला फक्त जय महाराष्ट्रवर। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम या पंक्ती गात सर्वांनीच प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचं स्वागत केलं। प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसमोर नतमस्तक झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि त्याच सोबत तिथे उपस्थित आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। आता आपण बघू शकतो अतिशय सुंदर आखीव रेखीव अशी ही प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती। अत्यंत बोलके डोळे, गोंडस गाल, छोटं नाक आणि असा हा बालक स्वरूपातील प्रभू श्रीराम सर्वांनाच आवडतोय। भगव्या रंगाचं सोबळं प्रभू श्रीरामांनी नेसलेलं आहे, त्यावर रत्नजडित आभूषणं प्रभू श्रीरामांनी घेतलेली आहेत। आपण बघू शकतो गाभाऱ्यातली ही दृश्य आहे। गाभाऱ्यामध्ये प्रभू श्रीरामांची ही मूर्ती तर आहेच, पण त्याच सोबत गेली अनेक वर्ष मंडपामध्ये ज्या मूर्ती होत्या, प्रभू बालक श्रीरामांची मूर्ती, बालक भरताची मूर्ती, बालक शत्रुघ्न आणि बालक लक्ष्मणाची मूर्ती, ही सुद्धा या मूर्तीच्या खाली ठेवण्यात आलेली आहे। आणि या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, विधीनुसार प्राणप्रतिष्ठा, नित्योपचार इथे संपन्न झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस गटबंधन मांडतायत, हातामध्ये धागा बांधून घेत आहेत पंडितजींकडनं। प्रभू रामांचं विलोभनीय स्वरूप फक्त जय महाराष्ट्रावर। मोठ्या प्रमाणात मंदिराच्या बाहेर जनसमुदाय जमलेला आहे, रामभक्त जमलेले आहेत। अनेक रामभक्तांना निमंत्रण नसूनही अगदी सर्वसामान्य घरातली, गरिबाच्या घरातली ही रामभक्त आहेत, जे रामभूमीमध्ये तिथे पोहोचलेले आहेत, रामजन्मभूमीमध्ये तिथे उपस्थित आहेत आणि त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही तरी चालेल, परंतु प्रभू श्रीरामांच्या मातीमध्ये एकदा जाऊन यायचंय। प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या अयोध्येत झालेला आहे तिथली हवा एकदा आपल्या हृदयात भरून घ्यायची आहे आणि याच भावना घेत सर्व रामभक्त अयोध्येमध्ये रामनामाचा जप करत तल्लीन झालेले आहेत। सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम या जयघोषांनी अवघी अयोध्या, अवघा भारत दुमदुमून गेलेला आहे। रामभक्तांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। ज्या गोष्टीची आपण इतकी वर्ष वाट बघितली, अनेक पिढ्या ज्या गोष्टीसाठी, ज्या क्षणासाठी राबल्या, ज्या क्षणासाठी मोठं बलिदान दिलं, तो क्षण अखेर आपल्या समोर आपण जिवंत बघतोय। प्रभू श्रीरामांची मूर्ती भव्य अशा राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापित झालेली आहे। प्राणप्रतिष्ठापना प्रभू श्रीरामांची झालेली आहे आणि उद्यापासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे। दरम्यान उद्यापासून हे मंदिर खुलं झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक इथं उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतं। आपण बघतोय यावेळेस प्रदक्षिणा घालण्यात येते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित आहेत आणि प्रदक्षिणा यावेळेस प्रभू श्रीरामांच्या या बालस्वरूपातील मूर्तीला घालण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साष्टांग दंडवत प्रभू श्रीरामांसमोर घातलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम जन्मभूमीच्या लढाईमध्ये अगदी सुरुवातीपासून होते. सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेपासून ते आत्तापर्यंतचा हा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आपल्याला बऱ्याचदा समाज माध्यमांवर काही फोटो आणि व्हिडिओ बघायला मिळत होते. तरुण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत अडवाणींसोबत होते. त्यानंतरही प्रत्येक राम जन्मभूमी आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग नोंदवला गेलेला आहे. कोणत्याही गोष्टीची तमा न करता आजपर्यंत राम जन्मभूमीसाठी संघर्ष केलेला आहे आणि आज त्यांच्या हाताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताने प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना भव्य अशा राम मंदिरात ज्या ठिकाणी प्रभू रामांचा जन्म झाला त्याच ठिकाणी झालेली आहे. काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला 11 दिवसांचा संकल्प आज प्राणप्रतिष्ठापनेनंतर संपन्न होणार आहे. संकल्प ते तोडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. यावेळेस ते प्रसाद ग्रहण करतायत. अयोध्येमधला हा उत्साह फक्त अयोध्येतच सीमित नाही राहिलेला आहे, तर हा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. अनेक ठिकाणी परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारी प्राणप्रतिष्ठापना ही लाईव्ह दाखवण्यात आली होती. न्यूयॉर्क स्क्वेअरमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जी प्राणप्रतिष्ठा आता झालेली आहे आणि हा कार्यक्रम आहे तो लाईव्ह दाखवला जातोय. अनेक देशांमध्ये ज्या ठिकाणी भारतीय नागरिक काम करतात त्या भारतीय नागरिकांना प्राणप्रतिष्ठा सोहळा बघण्यासाठी 2 तासांची सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली होती. अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक राहतात आणि तिथल्या भारतीयांसाठी तिथे लाईव्ह हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. त्यामुळे हा रामजन्मभूमीचा आंदोलन, रामजन्मभूमीचा सोहळा, रामाची प्राणप्रतिष्ठापना ही फक्त अयोध्येपुरती मर्यादित नाहीये, तर ही 7 समुद्रापार पोहोचलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. अतिशय सुंदर अशी 5 वर्षांच्या स्वरूपातील ही रामलल्लांची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. गोंडस गाल, सुंदर डोळे अशी ही सुंदर मूर्ती, ज्याच्यामध्ये सुंदर असं स्मितहास्य प्रभू श्रीराम करतायत आणि त्यांच्या मूर्तीवरून कोणाचेही नजर हटणार नाही, कोणाचेही डोळे हटणार नाही, इतकी सुंदर ही मूर्ती घडवण्यात आलेली आहे. शाळीग्राम दगडापासून ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि जवळपास हजारो वर्ष जरी दुग्धाभिषेक झाला तरीही या मूर्तीची झीज होणार नाही याची काळजी ही मूर्ती बनवताना घेण्यात आलेली आहे. प्रभू श्री रामांची मूर्ती ही आता प्रतिष्ठापित झालेली आहे. पंतप्रधान मोदींनी प्रतिष्ठापना केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे सर्व साधू महंतांचं दर्शन घेत आहेत. सर्व साधू महंतांसमोर नतमस्तक होता. या साधू महंतांनी गेल्या अनेक वर्षांपासून तिथं लढा दिला आपण बघू शकतो. एका साधूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अंगठी घातलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अंगठी स्वरूपामध्ये त्यांनी हा आशीर्वाद दिलेला आहे. तर दुसऱ्या साधूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यामध्ये माळ घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जितक्या लवकर हे कार्य केलेलं आहे, जितक्या लवकर सर्व रामभक्तांची इच्छा पूर्ण केलेली आहे त्यासाठी दाद दिली जाते. हा लढा फक्त 21 वर्ष चाललेला नाहीये. 1992 पासून नाही तर 1528 पासून हा लढा सुरू झाला. ज्यावेळेस बाबराने हे मंदिर बाटवलं, ज्यावेळेस मीर जाफर याने हे मंदिर तोडून तिथे मशीद बांधली, तेव्हापासूनच रामभक्तांचा हा लढा सुरू झाला. अनेक वर्ष भारतावर मुघलांचं राज्य होतं, त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य होतं. भारताचं राज्य नसताना सुद्धा, भारतीयांचं राज्य नसताना सुद्धा रामभक्तांनी मात्र
हा लढा अविरतपणे सुरू ठेवला आणि आज 500 वर्षांनंतर या लढ्याचं रूपांतर सुंदर अशा अनुभूतीमध्ये होतंय. या लढ्याचं रूपांतर अखेर त्यांची तपस्या फळास येत प्राणप्रतिष्ठापना प्रभू श्री रामचंद्रांची झालेली आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आपण बघू शकतो. एका बाजूला प्रभू श्री रामचंद्रांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व साधू महंतांचे आशीर्वाद घेत आहे. आणि ही आता आहेत राम मंदिराच्या बाहेरची दृश्य. राम मंदिराच्या बाहेर सुद्धा सर्व नागरिक प्रभू रामांचा हा सोहळा तिथं बसून अनुभवतायत, तिथली ऊर्जा अनुभवतायत, तिथला उत्साह प्रत्यक्ष अनुभवतायत. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली. ही प्रतिष्ठापना होत असताना सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्यासोबत उपस्थित होते. सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्यासोबत उपस्थित होते. (1528) पासून चाललेला हा लढा आता अखेर पूर्ण झालेला आहे. सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट बघतात. आता काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना संबोधित करणार आहेत. आपण आता ही राम मंदिराच्या बाहेरची दृश्य बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता राम मंदिराच्या बाहेर जाऊन सर्व नागरिकांना, सर्व रामभक्तांना संबोधित करणार आहेत. प्रभू श्रीरामांच्या मंदिरातल्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहे. सुंदर अशी फुलांची सजावट इथं गाभाऱ्यात करण्यात आलेली आहे. या फुलांच्या सजावटीमध्ये प्रभू श्रीरामांचं रूप आणखीनच खुललेलं आहे. मंदिराबाहेरची दृश्य. प्रभू श्रीरामांचं मंदिर अतिशय सुंदर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. फुलांची आरास इथं करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात आता भक्तगण अयोध्येमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. लाखोंच्या संख्येने उद्यापासून भक्तगण अयोध्येसाठी जाणार आहेत. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम असं म्हणत अनेक भक्तगण आधीच इथे पोहोचलेले आपण बघू शकतो. रामभक्तांचा हा उत्साह, रामभक्तांमध्ये जी ऊर्जा आहे ती आपण इथेही अनुभवू शकतोय. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अखेर झालेली आहे. संपूर्ण परिसर हा भगवामय झालेला आहे. सर्व साधू महंत या मंदिराच्या बाहेर उपस्थित आहेत. जय श्रीराम, जय जय श्रीराम असा जयघोष हे सगळे जण करतायत. अनेक वर्षांपासून त्यांनी इथं तपस्या केली होती. प्रभू रामचंद्र कधी एकदा या मंदिरामध्ये विराजमान होतील, त्या चौथऱ्यातून, त्या कॉन्क्रीटच्या चौथऱ्यातून, त्या ताडपत्रीमधून प्रभू श्रीराम कधी या भव्य अशा अयोध्येतील मंदिरात येतील यासाठी सर्वजण ही वाट बघत होते. आणि आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. प्रभू श्रीराम त्यांच्या जन्मभूमीमध्ये, त्यांच्या कर्मभूमीमध्ये अयोध्येतील या भव्य मंदिरात विराजमान झालेले आहेत. प्रभू श्रीराम ही भारतीयांची, हिंदूंची अस्मिता आहे. प्रभू श्रीराम ही 113 कोटी भारतीयांची भावना आहे आणि त्यामुळेच इतक्या तीव्रपणे आपण ती पोहोचवू शकतो, इतक्या तीव्रपणे आपण ती जाणवू शकतोय.